हॅलो स्टुडंट, आज आपण शिकणार आहोत प्रॉब्लेम सेट 32. 6th स्टँडर्डचा 32 आपण आज घेणार आहोत. सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स. पहा, प्रॉफिट अँड लॉस यावर आपण चर्चा करतोय आणि त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, संतोष बॉट 400 eggs for ₹1,500 from a wholesaler. He spent ₹300 on transport. 50 eggs fell down and broke. He sold the rest at 5 each. Did he make a profit and a loss आणि how much? म्हणजेच इथे काय केले, संतोषने 400 eggs घेतलेत आहेत. किती रुपीजला घेतले आहेत? 1,500ला. एका होलसेलरमध्ये एका सेलरकडून त्याने इतक्या रुपयाला म्हणजे किती 1,500ला 400 eggs घेतलेले आहेत. त्याला ट्रान्सपोर्टसाठी 300 रुपीज खर्च झालेला आहे. 50 eggs त्याचे तिथेच फेल डाऊन म्हणजे खाली पडले आहेत आणि ते ब्रोक डाऊन म्हणजे ते फुटलेले पण आहेत. ही सोल्ड रेस्ट ऑफ 5 each. जे राहिलेले एग्स आहेत ते त्याने 5 रुपीजला एक याप्रमाणे विकलेले आहेत. डिड ही मेक अ प्रॉफिट? मग याला प्रॉफिट झाला की लॉस झाला हे काढायला सांगितलेलं आहे. आणि हाऊ मच म्हणजे जर प्रॉफिट झाला असेल तर कितीने झाला आणि लॉस झाला असेल तर किती रुपीजने झाला हे काढायचं आहे. तर आपण पहिला तर आपण प्रॉफिट किंवा लॉस हे काढून घेणार आहोत. काय टोटल आपण तर टोटल कॉस्ट प्राइस आपण पहिला तर टोटल कॉस्ट प्राइस काढून घ्या. टोटल कॉस्ट प्राइस हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की कॉस्ट प्राइस ऑफ एग्स अँड प्लस ट्रान्सपोर्टसाठी आलेला खर्च हे आपल्याला ॲडिशन करून घ्यावं लागेल. म्हणजेच त्याला किती रुपीज खर्च झालेला आहे हे आपल्याला समजणार आहे. टोटल कॉस्ट प्राइस किती आहे म्हणजेच सर्व मिळून त्याला किती खर्च झाला हे पहिला काढून घेऊया. टोटल कॉस्ट प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस ऑफ एग्स प्लस ट्रान्सपोर्ट मध्ये किती झालेला आहे खर्च. तर रुपीज कॉस्ट प्राइस म्हणजे त्याने किती रुपीजला टोटल एग्स घेतलेले आहेत 1,500 रुपीजला एग्स घेतलेले आहेत प्लस ट्रान्सपोर्टसाठी 300 रुपीज त्याने खर्च केलेले आहेत. दोन्ही मिळून केले तर 1,500 प्लस 300 किती येतो 1,800 रुपीज त्याला एकूण टोटल कॉस्ट प्राइस आलेला आहे. त्यातून त्याचे किती एग्स खाली पडलेले आहेत 50 eggs इथे सांगितले आहे की 50 eggs फेल डाऊन. त्याच्यातून त्याचे 50 eggs काहीच कामाचे राहिले नाहीत म्हणून 50 eggs मायनस करायचे आहेत त्याचा खर्च. 50 eggs आउट ऑफ 400 ब्रोक म्हणजेच 400 मधून 50 eggs काय झालेले आहेत खाली पडून फुटलेले आहेत. मग टोटल एग्स किती सोल्ड झाले त्याचे एग्स सोल्ड बाय हे काढण्यासाठी 400 मायनस 50 करूयात का तर हे आपण 50 घालून घेऊयात. 400 मायनस 50 किती आले ते 350. कसं केलं तुम्हाला हे इझी यायलाच हवं. 0 0 0तून 5 जात नाही म्हणून 4 मधून घेतला 1 आणि 1 आला इथे 10 झाला 0 घेतला वरती 10 मायनस 5 आलं आणि 3ला 350 रुपीज. त्याने एकूण एग्स किती विकलेले आहेत 350. आता हे 350 किती रुपीजला विकलेले आहेत तर एक एग्स त्याने 5 रुपीजला विकलेला आहे. हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 350 × 5 द सेलिंग प्राइस
selling price is 350x at 5 rupees each. एक 5 रुपीजला आहे तर 350 किती रुपीजला जातील हे काढण्यासाठी आपल्याला 350 इंटू 5 करायला लागतं. 5 0 0, 5 5 जा 25, 2 वरती 5 3 जा 15, 2 17. हे जेव्हा कॅरी वगैरे करता तेव्हा नंतर रफ करून घ्यायचं आहे का तर तुमचे नंतर मिस्टेक होऊ शकतात. 1750 रुपीज त्याचे काय झालेले आहेत सर्व मिळून आलेले आहेत नंतर. मग आता आपल्याला इथे समजणार आहे की जो एकूण खर्च आहे तो मोठा आहे की त्याची सेलिंग म्हणजे जे राहिलेले अंडे आहेत आणि त्यातून त्याने सोल्ड केलेले आहेत तेवढे रुपीज किती आलेले आहेत ते मोठा आहे. म्हणजेच त्याला प्रॉफिट झाला की लॉस हे आपल्याला समजणार आहे. इथे बघा त्याला लागलेला आहे खर्च एकूण 1800 आणि त्याने कमवले किती आहेत 1750 रुपीज. हा मोठा की तो मोठा तर तो मोठा आहे. म्हणजेच त्याला अजून 50 थोडक्यात आपण काढलेलं नाही अजून त्याला जास्त रुपीज खर्च झालेला आहे. जेवढाच खर्च झालेला आहे तेवढा पण त्याचा निघालेला नाही म्हणजे त्याला काय झालेला आहे लॉस झालेला आहे. लॉस काढण्याचं फॉर्म्युला काय आहे किंवा इथे लिहू शकता तुम्ही द कॉस्ट प्राइस इज मोर दॅन the selling price, that is why loss. Selling price, that is why त्याला लॉस झालेला आहे. लॉस इज इक्वल टू तुम्हाला फॉर्म्युला माहीत असेल लॉस इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. का तर इथे त्याची कॉस्ट प्राइस मोठी बिग आलेली आहे आणि सेलिंग प्राइस कमी म्हणून कॉस्ट प्राइस काय आहे 1800 मायनस सेलिंग प्राइस 750 रुपीज. हे जेव्हा मायनस कराल तेव्हा किती रुपीज राहणार आहेत हे कॉमन गोष्ट आहे की खूप इझी आहे. 18 म्हणजे 1800 मधून 750 रुपीज कट करायचे म्हणजेच किती राहिलेले आहेत 50 रुपीज ओनली. त्याला लॉस किती झालेला आहे लॉस त्याला म्हणजे कोणाला संतोषला. आन्सरला नेहमी जे तुम्ही आन्सर काढत आहात त्याला सगळीकडे हायलाइट करायला विसरायचं नाही. लॉस इज इक्वल टू 50 रुपीज. Answer is Santosh incurred a loss of ₹50. Okay. तुम्हाला एकदा बघून घ्यायचं असेल तर एकदा बघून घ्या. ओके. Question number 2. Abraham bought goods worth ₹50,000 and spent ₹7,000 on transport and octroi. इथे अब्राहमने काही माल विकत घेतलेला आहे. किती रुपीजला
तर 50,000 रुपीजला घेतलेला आहे. त्याला ट्रान्सपोर्टसाठी किती रुपीज खर्च झालेला आहे? 7,000 रुपीज खर्च झाले आहेत. आणि अँड ऑक्ट्रॉय, ऑक्ट्रॉय म्हणजे काय आहे? तर एका ठिकाणावरून दुसऱ्या किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जाण्यासाठी लागणारा टॅक्स म्हणजेच ऑक्ट्रॉय. म्हणजेच त्याला ऑक्ट्रॉय आणि ट्रान्सफर दोन्ही मिळून किती खर्च झालेला आहे? 7,000 झालेला आहे. त्याने माल कितीचा घेतलेला आहे? 50,000चा. इफ ही सोल्ड द गुड्स फॉर ₹65,000. जर तो आणलेला माल त्याने 65,000 रुपीजला विकला आहे. डिड ही मेक प्रॉफिट ऑर इन्क्युअर अ लॉस? म्हणजेच त्याला प्रॉफिट झाला आहे की लॉस हे तुम्हाला काढायचं आहे. 50,000ला आणलेला आहे, 7,000 त्याला ट्रान्सपोर्टसाठी ऑक्ट्रॉयसाठी खर्च झालेला आहे आणि त्याने जो माल आणलेला आहे तो 65,000ला तो विकलेला आहे. तर तुम्हाला लॉस किंवा प्रॉफिट काढायचा आहे. आणि हाऊ मच म्हणजे झाला असेल, प्रॉफिट झाला असेल तर कितीने झाला, लॉस झाला असेल तर कितीने. तर आपण पहिला तर त्याला टोटल कॉस्ट प्राइस म्हणजेच त्याला एकूण खर्च किती आलेला आहे हे काढून घेणार आहे. टोटल कॉस्ट प्राइस इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स म्हणजे जो आणलेला माल आहे त्याची कॉस्ट ॲड ट्रान्सपोर्टसाठी आणि ऑक्ट्रॉयसाठी आलेला खर्च, हे दोन्हींचे ॲडिशन करणार आहोत. टोटल कॉस्ट किती आहे? 50,000. ओके, प्लस ट्रान्सपोर्ट आणि ऑक्ट्रॉय 7,000, दोन्ही मिळून 57,000. ओके, ब्रॅकेट करून घ्यायचं पटकन म्हणजेच हायलाईट झालं की पटपट सोडवता येतं आणि आपल्याला आन्सर दिसतो. नेक्स्ट काय करणार आहोत आपण? त्याची सेलिंग प्राइस काढून घेणार आहोत. किती? द सेलिंग प्राइस इज किती आहे? त्याने कितीला माल विकलेला आहे? सेलिंग प्राइस म्हणजे काय? कितीला माल विकलेला आहे जो आणलेला? 65,000ला. तर आता ही 65,000 बिग आहे की 57,000 बिग आहे? तर 65,000 बिग आहे. बिग म्हणजे मोठा आहे. तर हे जी मोठी संख्या असते त्यावरून आपल्याला समजतं प्रॉफिट झाला की. म्हणजे हे बघा, त्याने इतका खर्च करून सुद्धा त्याने जास्त किंमत त्याच्या हातात आलेली आहे. म्हणजेच याला काय झालेलं आहे? प्रॉफिट झालेला आहे. त्याने जर आणलेली किंमत जर एकूण आणलेली किंमत मोठी असते आणि त्याला जी विकलेली किंमत आहे ती कमी असते तर त्याला लॉस झाला असता, बरोबर. तर इथे आहे झालेलं विकलेली किंमत मोठी आहे म्हणून त्याला काय झालेलं आहे? प्रॉफिट झालेला आहे. आता आपण लिहूया. The selling price is more than the cost price. The selling price is more than cost price. That is why profit. Profit is equal to SP means selling price minus cost price. आता selling price किती आहे? 65,000 minus cost price 57,000. करून घ्या, एका बाजूला तुम्ही करू शकता ना. 65,000 minus 57,000. 0 minus 0, 0 minus 0, 0 minus 0. 5 मधून 7 जात नाही, अशा वेळेस 6 मधून घेणार. 5 वरती राहणार, वरती 1 आला, 5 खालून वर घेतला म्हणजे 15 झाला. 15 minus 7 किती झाला? 7, 8, 9, 10 आणि 5. 5 3 8, 8 राहिला. 15 मधून 7 गेला, 8 राहिला. 5 मधून 5 गेला मायनस काहीच नाही म्हणून 0 राहिला. किती आले इथं? 8,000. प्रॉफिट किती आलेला आहे इथे? 8,000. त्याला काय झालेलं आहे? प्रॉफिट. कितीने झालेला आहे? 8,000ने. आता आन्सरमध्ये लिहून घेऊया आपण.
Abraham made a profit of ₹8,000. ओके, खूप इझी आहे. Question 3. Ajit Kaur bought a 50 kg sack of sugar for ₹1,750. She had to sell sugar at ₹32 per kg. As the sugar price fell, how much loss did she? म्हणजेच आता अजित कौर ही एक महिला आहे आणि तिने काय केलेलं आहे, शुगर घेतलेली आहे 50 kg. सॅक म्हणजे काय, एक गोणी घेतलेली आहे शुगर. ती किती रुपीजला घेतलेली आहे, 1750 रुपीजला घेतलेली आहे. शी हॅड टू सेल शुगर ₹32 पर kg. तिने कितीला 1 किलो विकलेला आहे, 32 रुपीजला 1 kg विकलेला आहे. ॲज द शुगर प्राइस फेल, म्हणजेच त्याची प्राइस खाली, म्हणजे जे आणलेले आहे त्याच्यापेक्षा खाली, म्हणजे कमी किमतीने विकलेला आहे. हाऊ मच लॉस डी, त्यामुळे तिला झालेला आहे लॉस. तर आपल्याला हा डायरेक्ट त्यांनी सांगितलेला आहे की, म्हणजेच की लॉस झालेला आहे, तर तो कितीने झालेला आहे हे काढायचं आहे. तर पहिला तर आपल्याला जो एकूण आलेला खर्च तो काढावा लागणार आहे. तर एकूण किती खर्च आलेला आहे हे काढण्यासाठी आपण टोटल कॉस्ट प्राइस नेहमी पहिला करतो. टोटल कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 50 kg. फर्स्ट तर आपण काढूया 50 kg सॅकचं. 50 kg इज 1750 रुपीज ऑलरेडी दिलेला आहे. तर त्याने कितीला, 32ला विकलेले आहे. तर सेलिंग प्राइस, ओके, त्याने दिलेला आहे. तर सेलिंग प्राइस काढूया आपण. कॉस्ट प्राइस तर निघालेली आहे आपली. कॉस्ट प्राइस किती आहे, 1750. मग सेलिंग प्राइस किती आहे, सेलिंग प्राइस 1 kg इज इक्वल टू 1 kg sugar price 32. That is why 32 इंटू किती kg आणलेले आहे त्यांनी, 50 kg. म्हणून 50 kg आपल्याला मल्टिपल करावं लागेल. 32 इंटू 50 रुपीज. पहा, 0ला 0 करूया आपण. 5 2 जा 10, 5 3 जा 1 वरती घेऊया, 5 3 जा 15, 1 16. 1600 त्याची सेलिंग प्राइस झालेली. कॉस्ट प्राइस किती झालेला आहे, 1750 रुपीज. तर सेलिंग प्राइस किती आलेले आहे, 1600. म्हणूनच तिला लॉस झालेला आहे. लॉस काढण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो, लॉस. आता कितीने काढण्यासाठी आपल्याला लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस काढायचे आहे. किती आहे कॉस्ट प्राइस, ₹1750. 1700 सेलिंग प्राइस आहे. करून पहा मग. 1750 मायनस 1600 किती, 0ला 0, 5ला 5, 7 मधून 6 गेला, 1 राहिला, 1 मध मायनस झाला. किती येतो, 150 रुपीज लॉस झालेला आहे. देअरफोर अजित कौर
incur a loss of 150 rupees. Okay. Question 4. Kusumtai bought 80 cooker at 700 each. Transport cost her rupees 1280. If she want a profit of rupees 18,000, what should the selling price per cooker? इथे काय सांगितलेले, कुसुमताईने 80 कुकर्स घेतलेले आहेत. एक कुकर कितीला घेतलेला आहे त्यांनी? 700 रुपीजला एक घेतलेला आहे. तर आणि त्यांना ट्रान्सपोर्टसाठी कॉस्ट किती लागलेले आहे, म्हणजेच किती पैसे खर्च झालेले आहेत? 1280 रुपीज. इफ शी वॉन्ट्स अ प्रॉफिट, म्हणजे तिला आता प्रॉफिट करायचं आहे. किती प्रॉफिट करायचं आहे की त्याच्यातून तिला 18,000 प्रॉफिट करायचं आहे. तर एक कुकर तिला किती रुपीजला विकावा लागेल हे काढायचं आहे. सेलिंग प्राइस ऑफ पर कुकर, म्हणजेच एक कुकर किती रुपीजला विकायचं आहे किंवा विकू शकते हे काढण्यासाठी आपल्याला फर्स्ट तर त्याचे कॉस्ट प्राइस काढून घेऊया. द कॉस्ट प्राइस त्यांनी किती दिलेले आहे की एक कुकर 700ला घेतलेले आहे. तर असे किती कुकर घेतले आहेत? 80. म्हणजेच आपल्याला काय करायचं? द कॉस्ट प्राइस ऑफ वन कुकर इज इक्वल टू 700. That is why the cost price of 80 cooker, the cost price of 80 cooker $80 कुकर्स किती येणार आहेत? 700 इंटू 80. 1 2 3 3 0 देऊन टाकायचे. 8 7चा किती? 8 7चा 56,000 त्याची कॉस्ट प्राइस आहे. म्हणजे त्याने कितीला सगळे 80 कुकर घेतलेले आहेत? 56,000 रुपीजला. त्यातून तिला प्रॉफिट किती हवा आहे? 18,000. हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? टोटल कॉस्ट प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस. आणि आता ट्रान्सपोर्टचा पण आपल्याला खर्च काढावा लागणार आहे. फर्स्ट तर आपण ट्रान्सपोर्टचं ॲड करूया अजून ह्याच्यामध्ये. टोटल कॉस्ट प्राइस is equal to cost price plus transport. ट्रान्सपोर्टला पण किती खर्च आहे तो काढायचा आहे. कॉस्ट प्राइस आलेले आहे 56,000. ओके, ब्रॅकेट करायचा. नंतर आलेले आहे ट्रान्सपोर्टसाठी किती? 1280 रुपीज. इथे तुम्हाला दिलेला आहे की ट्रान्सपोर्ट क्वेश्चनमध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट हर 1080 रुपीज. इज इक्वल टू किती झालेला आहे? 0 0 0 8 8 2 0 2 1 6 7 आणि 5 ला 5. 57,280 रुपीज टोटल कॉस्ट प्राइस आलेला आहे. आता आपल्याला पर कुकर किती प्रॉफिट काढायचं आहे ते करावं लागणार आहे. तर कसं करणार आहोत आपण? शी वॉन्ट्स प्रॉफिट ऑन 18,000. किती ती प्रॉफिट करायचं आहे तिला? शी वॉन्ट्स अ प्रॉफिट
of rupees 18,000. Okay, she should sell the cooker. तर she should sell the cooker for, आपण काढूया, she should sell the cookers for rupees 57,280 प्लस 18,000 करावं लागेल का? तर आपण या दोघांचे ॲडिशन करूयात, जेणेकरून ती आलेली प्राइस आहे त्याला आपल्याला डिवाइड करता येईल 80 कुकर नाही, म्हणजेच 80 कुकर मागे एका कुकर मागे आपल्याला प्राइस येणार आहे. मग फर्स्ट तर आपल्याला ह्या दोघांचे काय करावं लागणार आहे, ॲडिशन करावं लागणार आहे. 57,280 प्लस 18,000 किती येतो? 57,280 प्लस 18,000 0 8 2 7 and 8 7 7 14 1 15 5 6 7 किती आलेला आहे? 75,280 रुपीज. तिला किती रुपीज यायला हवे आहेत? आता तिने घेतलेले आहे कॉस्ट प्राइस किती, म्हणजे सगळा मिळून तिला खर्च किती झालेला आहे? 57,280 रुपीज. आणि आता तिला करायचे आहेत 75,280 रुपीज. हे करण्यासाठी आपल्याला जेवढे कुकर दिलेला आहे त्याने आपल्याला डिवायडेशन करावं लागणार आहे, की जेणेकरून एक कुकर किती रुपीजला विकायचा आहे हे समजणार आहे. 1 कुकर प्राइस. आता आपल्याला काढायचे आहे 1 कुकर प्राइस. तर हे करण्यासाठी 75,280 डिवाइड 80 का घेतलेला आहे तुम्हाला समजलंच असेल, की तिने कुकर किती घेतले, कुसुमताईने 80 कुकर्स घेतलेले आहेत, म्हणून 80 कुकर्स विकायचे आहेत तिला. त्याची प्राइस काढण्यासाठी आपल्याला 8 ने डिवाइड करणं गरजेचं आहे. पहा, 0 ला 0 घालून घ्या. 8 ने भाग जात असणार आहे. 8 1 जा 8. तुम्हाला असा डिव्हिजन करता येत नसेल तर तुम्ही अशी डिव्हिजन सुद्धा करू शकता. 75,280 80 मधलं 0 ला 0 घालून घेतलेला आहे, 0 नाही द्यायचा, 8 ने डिव्हिजन करायचे आहे. 8 1 जा 8 8 8 9 जा 72 किती आले? 3 आलेला आहे. वरून किती घेतो आपण? 2 घेतलेला आहे. 8 8 4 जा 32 0 काय राहिलेला आहे? 8 राहिलेला आहे. तर 8 1 जा 8. असंच तुम्ही इथे पण करू शकत होता. 8 1 जा 8 8 9 जा 72 इथे राहतं 3, मग 32. 8 4 जा 32 आणि 8 1 जा 8. असं करायला शिकायचं आहे. ओके, किती आलेला आहे आन्सर? 941 रुपीज. काय सांगितले? 1 कुकर प्राइस. आपण काय लिहिलेले आहे? काढलेले आहे 1 कुकर प्राइस. त्यांनी आपल्याला काय सांगितले? व्हॉट शुड बी द सेलिंग प्राइस पर कुकर. तर पर कुकर म्हटलं की एका कुकरची किंमत किती येणार आहे? मग आन्सर इज कुसुमताई should sell each cooker at 941 rupees. Okay.
समजलेच असेल तुम्हाला. Question number 5. Indrajit bought 10 refrigerators at rupees 12,000 each and spent rupees 5,000 on transport. For how much should he sell each refrigerators in order to make a profit of rupees 20,000? त्याने 10 रेफ्रिजरेटर घेतलेत. रेफ्रिजरेटर्स म्हणजे काय, फ्रीज घेतलेले आहेत. किती रुपीजला एक घेतलेला आहे, 12,000ला एक घेतलेला आहे. त्याला ट्रान्सपोर्टसाठी 5,000 खर्च झालेला आहे. हाऊ मच शूड ही सेल म्हणजेच तो रेफ्रिजरेटर किती रुपीजला विकू शकतो की जेणेकरून त्याला सगळ्यामध्ये 20,000 रुपीजचा प्रॉफिट होईल. म्हणजेच 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यासारखाच हा पण आहे. आता आपण फर्स्ट काय काढून घेणार आहोत तर द कॉस्ट ऑफ 10 रेफ्रिजरेटर्स. त्यांनी 1 रेफ्रिजरेटर्स किती दिलेला आहे. द कॉस्ट प्राइस ऑफ 1 रेफ्रिजरेटर्स. रेफ्री फक्त लिहिते मी शॉर्ट फॉर्म रुपीज 12,000. दॅट इज वाय द कॉस्ट प्राइस ऑफ 10 रेफ्रिजरेटर्स. आता आपल्याला काढायचे आहे कॉस्ट ऑफ 10 फ्रीज म्हणजेच रेफ्रिजरेटर्स. हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की एका फ्रीजची प्राइस मल्टिपल 10. 1 रेफ्रिजरेटर 12,000 इंटू 10 किती येईल. इझी आहे. इथे 3 आणि इथे फक्त 1 0 जास्त द्यायला लागणार. 10 हे बघा 1 2 3 आणि 4. 1 2 3 4 0 देऊन घ्यायचं आणि 12 1 जा 12. 12 केलं की येत आहे 1,20,000 रुपीज. सर्व 10 रेफ्रिजरेटर्सची प्राइस आलेली आहे. टोटल कॉस्ट आलेली आहे. टोटल कॉस्ट प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस आणि आता ट्रान्सपोर्टचा पण खर्च त्याच्यामध्ये ॲडिशन करायचा आहे. टोटल कॉस्ट प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्टेशनसाठी किती आलेलं आहे. ट्रान्सपोर्टेशन्स 12,000 कॉस्ट प्राइस आलेले आहे प्लस ट्रान्सपोर्टचे 5,000. तर 12,000 प्लस 5,000 12 and 5 17. सॉरी 12,000 नाही आहे इथे 1,20,000 आहे. आता आपण इथे 5,000 ॲडिशन करू. 1,20,000 प्लस 500 इकडून करायचं नेहमी 0,1030 आणि हे 5ला इथे 5 लिहून घ्यायचं. 0 0 0 0 प्लस 0ला 0 प्लस 5 0 5 येतं. 2ला 2 1ला 1 किती आलेलं आहे इथे 1,25,000. हे आलेले आहे टोटल कॉस्ट प्राइस ट्रान्सपोर्टेशन्स पकडून. आता आपल्याला काढायला लागणार द सेलिंग प्राइस ऑफ रेफ्रिजरेटर टू मेक अ प्रॉफिट ऑफ 20,000. म्हणजेच त्याला त्याला म्हणजेच कुणाला तर इंद्रजितला 20,000 प्रॉफिट अजून याच्यामध्ये करायचं आहे. तर ते करण्यासाठी आपण काय करणार आहोत तर टोटल कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट पहिला करून घेणार आहोत. इथे लिहा तुम्ही टू मेक अ प्रॉफिट
किती करायचं आहे प्रॉफिट त्याला? प्रॉफिट ऑफ 20,000. टोटल कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. टोटल कॉस्ट प्राइस रुपीज 1,25,000 प्लस प्रॉफिट हाउ मेनी? 20,000. सेम फोर्थ क्वेश्चन होता तसाच तुम्ही फिफ्थ पण करायचा आहे. याची ॲडिशन केली तर किती येणार आहे? 1,45,000. करून पाहायचे तुम्ही. 25 आणि 20 किती येतो? 45,000. 1,00,000ला 1,00,000 ॲज इट इज राहणार आहे. त्याला किती, इंद्रजितला किती रुपीज प्रॉफिट करायचं आहे आता? जर त्याने 1,25,000ला रेफ्रिजरेटर घेतले असतील तर त्याला किती रुपयाला विकायचे आहेत हे काढण्यासाठी आता आपल्याला करावे लागेल. जी प्रॉफिट म्हणून प्रॉफिट 20,000 मिळून जे आलेले आन्सर आहेत त्याला आपण काय करणार आहे? 10ने डिवायडेशन करायचं आहे. तेव्हा आपल्याला एक फ्रीज किती रुपीजला त्याला विकावा लागेल हे समजणार आहे. तर ते कसं करणार आहे? द सेलिंग प्राइस ऑफ वन रेफ्रिजरेटर, SP ऑफ वन रेफ्रिजरेटर्स. रेफ्री शॉर्ट फॉर्ममध्ये लिहित आहे मी टाइम सेव्ह करण्यासाठी. तुम्ही फुल फॉर्ममध्येच लिहायचं आहे. 1,45,000 डिवाइड बाय 10. 10ने आपण डिवाइड केलं तर याचं किती येणार आहे? फक्त 10 वरचा जाणार आहे. हे तुम्ही करून सुद्धा पाहू शकता. 145,000. 10 1 जा 10. 10 राहतं 14 मधून 10 गेला 4 राहतं 45 आला. 10 4 जा 40. 5 येतो वरून घेतला 0 5. 10 5 जा 50. 0 0 वरून परत एक 0 घ्यायचा आहे. तर किती येतो? 0 येतो आणि अजून एक 0. 2 टाइम 0 येणार आहे. बघा करून पहा. 145. फक्त इथून एकच 0 कट होणार आहे. इथून असा जरी केला तरी चालतो. आणि 1 1 जा 1. 1 4 जा 4 आणि 1 5 जा 5. 0 0 असं लिहिलं तरी चालतं. तुम्हाला जर नाही समजलं तर हे असं डिव्हिजन करू शकता तुम्ही. आन्सर किती आलेला आहे? 14,500. एक फ्रीज त्याने जर 12,000ला फ्रीज एक घेतलेला आहे तर इथे त्याला किती रुपीजला विकावं लागणार आहे? 14,500 रुपीजला. आन्सर काय लिहिणार आहात तुम्ही? इंद्रजित should sell each refrigerators for rupees 14,500. ओके, इझी आहे, सर्व इझी आहे. प्रॅक्टिस जास्त करायची आहे मुलांनी. क्वेश्चन 6 दिलेला आहे. ललिताबाई सॉ सीड्स वर्थ रुपीज 13,700 इन हर फील्ड. ललिताबाईने काय केलेलं आहे की सीड्स आणलेले आहेत आणि ते जमिनीमध्ये पेरलेले आहेत. किती रुपीजचे बीज आणलेले आहेत त्यांनी? 13,700चे. शी हॅड टू स्पेंड रुपीज 5,300 ऑन फर्टिलायझर अँड स्प्रेइंग पेस्टिसाइड. म्हणजेच तिने त्यामध्ये खर्च केलेला आहे. ज्यावेळेस बिया पेरल्यानंतर त्याला फवारणी आणि स्प्रेइंग पेस्टिसाइड म्हणजे त्यामध्ये तणनाशके असेल किंवा फवारणी मारण्यासाठी आणि फर्टिलायझर खते घालण्यासाठी तिने किती खर्च केलेला आहे? एकूण 5,300. आता अँड रुपीज 7,160 ऑन लेबर. लेबर म्हणजे त्यामध्ये कामगार जे लावलेले आहेत.
कामगारांकडून त्यांनी शेती करून घेतलेली असेल तर त्यांनी किती रुपीज 7,160 रुपीज तिथे खर्च केलेला आहे. एकूण इतका खर्च केल्यानंतर इफ ऑन सेलिंग म्हणजे जे हर प्रोड्यूस म्हणजेच तिने जे लावलेले धान्य आहे, बिया लावलेल्या आहेत, ते मोठ्या झाल्यावर तिने जेव्हा विकलेले आहेत धान्य तेव्हा शी रिसिव्ड 35,400 म्हणजे तिला किती रुपीज आलेले आहे धान्य विकून 35,400. व्हॉट वॉज हर प्रॉफिट ऑर लॉस. मग तिला प्रॉफिट झाला असेल की लॉस हे कसं काढणार आहात तर आपल्याला त्यात तिने आणलेल्या बियांपासून एकूण लागणारा खर्च आणि एकूण जे सेलिंग प्राइस आहे तिची ते इक्वेशन्स करावं लागणार आहे. जर सेलिंग प्राइस मोठं आलं आणि तिला लागणारा खर्च कॉस्ट ऑफ प्राइस जर छोटा आला तर आपण काय म्हणणार आहोत, तिला प्रॉफिट झालेला आहे. जर सेलिंग प्राइस कमी असेल आणि कॉस्ट ऑफ प्राइस खूप आलेले असेल तर तिला लॉस होणार आहे. तर हे काढण्यासाठी आपण पहिला त्याला कॉस्ट प्राइस म्हणजेच एकूण तिला किती खर्च आला हे काढावं लागणार आहे. टोटल कॉस्ट प्राइस. आता काय काय खर्च केलेला आहे ते सर्व इथे काढणार आहोत. टोटल कॉस्ट प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस ऑफ सीड्स. Then next, amount spent on fertilizer and spraying. Fertilizers and spraying plus spraying pesticide plus labors. तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहायचं आहे किंवा लिहू शकता. मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला देत आहे. पहा सीड्स किती रुपीजचे आणले त्यांनी 13 त्यांनी म्हणजे कुणी ललिताबाई यांनी 13,700 प्लस फर्टिलायझर अँड स्प्रेइंग पेस्टिसाइड्समध्ये किती खर्च केलेला आहे त्यांनी 5,300 प्लस लेबरसाठी किती 7,160. यांचे टोटल किती येत आहे इथे करून पाहूया आपण 13,700 प्लस इकडून नेहमी प्लसमध्ये ॲड करणार आहोत 35 प्लस 0,617 0,0606 3 7 10 10 and 1 11 5 3 8 8 and 1 9 9 and 7 16 1 1 2 26,160 रुपीज तिला एकूण खर्च आलेला आहे. कॉस्ट प्राइस तिची एकूण आलेले आहेत. आता पहा तिने किती तिला शेतामधून जेव्हा धान्य विकले तेव्हा किती रुपीज आलेले शी रिसिव्ड 35,400 म्हणजेच त्या सेलिंग प्राइसपेक्षा कॉस्ट प्राइस ही कमी आहे म्हणजेच तिला काय झालेलं असणार आहे प्रॉफिट. म्हणून तसं तुम्ही मेन्शन करायचं आहे. द सेलिंग प्राइस is rupees 35,400. Therefore, the selling price is more than the total cost price. The selling price is the more than cost price. That is why profit. ललिताबाईला किती काय झालेलं आहे प्रॉफिट. आता ते किती झालेलं आहे हे पण आपण काढून घेऊया. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस
minus cost price. 35,400 minus 26,160 करून घ्यायचं आहे. तर मी करून घेतलेला आहे. आन्सर येतो 9240. खूप इझी आहे. वाटलंच तर मी इथे करूनच दाखवते तुम्हाला. 35,400 मायनस 06162. ओके, 0 मायनस 0, 0 तो 6 जात नाही म्हणून आपण 4 मधून घेणार. तर इथे येतो 10, इथे येतो 3. 10 मायनस 6 4, 3 मायनस 2 2. 5 मधून 6 जात नाही म्हणून इथे आपण 2 राहिला आणि इथे 1 घेतला. 15 आलं. 15 मायनस 6 किती येतो 9. 2 मायनस 9 2 0 येतो. ओके, आलेला आहे आन्सर. आन्सर काय लिहिणार आहात? ललिताबाई गॉट अ प्रॉफिट. ललिताबाई, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. ललिताबाई गॉट अ प्रॉफिट ऑफ ₹9,240. ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ.